एक मोठी बातमी अजित पवार यांच्या अपघाताचा खासगी गुप्तहेर संस्थेकडून तपास होण्याची शक्यता आहे। रोहित पवार खासगी गुप्तहेर संस्थेकडून अपघाताबाबत तपास करून घेणार आहेत। दिल्ली दौऱ्यामध्ये रोहित पवार यांनी 2 खासगी गुप्तहेर संस्थांची भेट सुद्धा घेतलेली आहे। एका गुप्तहेर संस्थेला अपघाताबाबत तपासाचं काम दिलं जाणार आहे। सरकारी तपास यंत्रणेवरती रोहित पवार यांनी संशय व्यक्त केला होता आणि त्यानंतर आता खासगी तपास संस्थांकडून रोहित पवार हे स्वतः अजित पवार यांच्या अपघाताचा तपास करणार आहेत आणि त्या संदर्भात 2 तपास संस्थांची भेट सुद्धा रोहित पवार यांनी दिल्लीमध्ये घेतली। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडे। योगेश, काय माहिती? श्वेता, काही दिवसांपूर्वीच आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले होते। हा अपघात नव्हे तर घातपात आहे असा संशय देखील रोहित पवार यांनी व्यक्त केला होता आणि त्यामुळे कुठेतरी सरकारी तपास यंत्रणेवरती संशय व्यक्त करणं किंवा या सगळ्या तपास यंत्रणेला तपास करण्यासाठी दिरंगाई लागण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच रोहित पवार आता या खासगी गुप्तहेर संस्थेकडून या अपघाताचा तपास करून घेणार असल्याची माहिती मिळते। कारण मागच्या आठवड्यात ज्यावेळी रोहित पवार दिल्ली दौऱ्यावरती होते त्यावेळी त्यांनी काही खासगी गुप्तहेर संस्थांच्या प्रमुखांची देखील भेट घेतल्याची माहिती आहे आणि या भेटी दरम्यान हा संपूर्ण जो काही अपघात घडलेला आहे याची देखील माहिती रोहित पवार यांनी या खासगी गुप्तहेर संस्थेला दिलेली आहे आणि याचा तपास देखील आता खासगी गुप्तहेर संस्थेकडून करून घेतला जाण्याची माहिती आपल्याला मिळते। कारण ज्या पद्धतीने हा अपघात घडलेला आहे त्यावर अनेक प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले होते। कसा नेमका हा अपघात घडलेला आहे त्याचा घटनाक्रम देखील रोहित पवारांनी आपल्या पत्रकार परिषदेतून दिलेला आहे आणि त्यामुळे सरकारी जो काही तपास आहे तो व्यवस्थित होऊ शकत नाही किंवा त्याला दिरंगाई लागू शकते आणि त्यामुळे जे काही नामांकित अशा काही गुप्तहेर संस्था आहेत यांच्याकडून हा संपूर्ण अपघाताचा तपास करून घेण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे। योगेश, धन्यवाद या माहितीसाठी।